ईश्वर विज्ञानाचे एक गाढे अभ्यासक निकोलस राईट यांनी म्हटले होते की येशूचे पुनरुत्थान ही देवाच्या नवीन प्रकल्पाची सुरुवात आहे, जी लोकांना पृथ्वीवरून स्वर्गात नेण्यासाठी नाही, तर पृथ्वीवर स्वर्गाच्या जीवनासह वसाहत करण्यासाठी आहे. शेवटी प्रभूची प्रार्थना याबद्दलच आहे. काय येशूच्या पुनरुत्थानावर आपला विश्वास आहे? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. आपण सर्व हा कार्यक्रम आवर्जून पाहत आहात म्हणून आपले आभार. प्रियांनो, जगामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. काही साधारण असतात, तर काही विशेष गोष्टी असतात, तर काही समजण्याच्या पलीकडील असतात, ज्याला आपण असाधारण गोष्टी असे म्हणतो. असाधारण गोष्टी या अतिविशेष असतात. यामधील बहुसंख्य गोष्टी विश्वास या पायावर आधारित असतात. म्हणूनच विज्ञान किंवा सायन्स यावर विशेष असा प्रकाश पाडू शकत नाहीत. अनेक वेळा आम्ही ऐकतो की एखादी व्यक्ती मरणाच्या दाढेतून परत आली किंवा मरता मरता वाचली. पण काय मेलेली व्यक्ती जिवंत होऊ शकते? आणि ते देखील पुन्हा न मरण्यासाठी? विश्वास बसत नाही ना? म्हणूनच म्हटले जाते की या असाधारण गोष्टी आम्हाला विश्वासाच्या चष्म्यातून पाहाव्या लागतात. जितका विश्वास जास्त ठेवणार, तितक्या त्या गोष्टी आम्हाला अधिक स्पष्ट दिसणार. आज आपण मरणातून जिवंत झालेल्या व्यक्तीबद्दल पाहणार आहोत, अध्ययन करणार आहोत. ही व्यक्ती कोण होती आणि हे कसे काय शक्य झाले? कृपया आपला विश्वासाचा चष्मा तयार ठेवा आणि ही असाधारण अशी गोष्ट पाहण्याचा, अभ्यासण्याचा प्रयत्न करा. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही योहानकृत शुभवर्तमान ह्याच्या 20व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा योहानकृत शुभवर्तमान 20वा अध्याय. योहानाच्या शुभवर्तमानात नोंदल्याप्रमाणे हा पुनरुत्थानाविषयी असलेला एक अध्याय आहे. येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान श्रोत्यांनो ख्रिस्ती विश्वासाचा मध्यबिंदू आहे. आज लोक ख्रिस्ताच्या मृत्यूला फारच महत्त्व देतात आणि त्याच्या पुनरुत्थानाला कमी महत्त्व देतात. पेंटिकॉस्टच्या वेळी नवीन करारात जे उपदेश सुरू झाले त्या सर्वांचे शीर्षक येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान होय. आम्ही आमच्या जीवनात ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाला अधिक महत्त्व द्यायला हवे. कारण श्रोत्यांनो, जर फक्त ख्रिस्त मरण पावला असता आणि पुन्हा जिवंत झाला नसता तर आमच्याजवळ आज हे शुभवर्तमान राहिले नसते. आमच्याजवळ हा संदेश राहिला नसता. आमचा विश्वास बेकाम ठरला असता. म्हणून ख्रिस्ताचे पुनरुत्थान आमच्याकरिता फार महत्त्वाचे आहे. 20वा अध्याय पहिलं वचन सांगतं, आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मग्दालिया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढली आहे असे तिने पाहिले. सप्ताहाचा पहिला दिवस अर्थात रविवार मरियम मग्दालिनी कबरेजवळ आली. शब्बात दिवस कधी बदलला हा प्रश्न उठतो. हा प्रश्न अनेक लोक विचारतात. त्यांचा विश्वास असा आहे की आम्ही शनिवार विश्राम व आराधना दिवस म्हणून पाळावा. श्रोत्यांनो, हा दिवस जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला तेव्हाच बदलला. तो शब्बाताच्या दिवशी मरणावस्थेत होता. रविवारी तो जिवंत झाला. तेव्हापासून त्याच्यावर विश्वास ठेवणारे सप्ताहाच्या पहिल्या दिवशी एकत्रित येतात आणि उपासना करतात. शब्बात दिवस जुन्या निर्मितीशी जोडलेला आहे. जेव्हा परमेश्वराने सर्व काही निर्माण केले तेव्हा त्याने शब्बात दिवशी विश्राम केला. आता श्रोत्यांनो, आम्ही ख्रिस्त येशूमध्ये नवीन निर्मिती आहोत. पेंटिकॉस्ट रविवारी आला, जो सप्ताहाचा पहिला दिवस होता. हे मनोवेधक आहे की योहान, जो शुभवर्तमानाच्या लेखकांपैकी शेवटला होता, तो प्रभू येशू जिवंत झाला तो दिवस सप्ताहाचा पहिला दिवस होता ह्यावर जोर देतो. पुनरुत्थानाच्या पहिल्या दिवशी ज्या घटना घडल्यात त्यांना क्रमानुसार लक्षात घेणे
आमच्यासाठी फार फायदेशीर ठरेल. काही वचनांचा संदर्भ मी आपणाकरिता मांडत आहे. आपण ती वचने लिहून घ्या आणि नंतर आपण वाचू शकता. लूका शुभवर्तमान 23 अध्याय 55 ते 24 अध्याय 9 वचनापर्यंत. नंतर योहान शुभवर्तमान 20 अध्याय पहिली 2 वचने. मत्ते शुभवर्तमान 28 अध्याय 2 वचन. योहान शुभवर्तमान 20 अध्याय 3 ते 10 वचने. योहान शुभवर्तमान 20 अध्याय 11 ते 18 वचने. लूका शुभवर्तमान 24 अध्याय 4 आणि 5 वचने. मार्क शुभवर्तमान 16 अध्याय 5 वचन. मत्ते शुभवर्तमान 28 अध्याय 8 ते 10 वचने. श्रोत्यानो, मरिया मगदालिनी जिच्यातून प्रभूने 7 अशुद्ध आत्म्यांना काढले होते, तिच्याविषयी काही पवित्र शास्त्राचे विद्यार्थी समजतात की ती पापी स्त्री होती, जिने येशूचे पाय स्वतःच्या केसांनी पुसले. ही एक गृहीत धरण्यात आलेली कल्पना आहे, जिला सिद्ध करता येत नाही. मी असं समजते श्रोत्यानो की ती स्त्री फार उच्च मनाची कुवत असलेली स्त्री होती. प्रभूने तिला जे आरोग्य दिले होते त्यामुळे ती फार धन्यवादी होती. जेव्हा तिने पाहिले की प्रभूचे शरीर तेथे नाही, ती त्वरित योहान व पेत्र ह्यांना सांगण्याकरिता धावत गेली. 2 वचन आम्हाला सांगतं, तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य ह्यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हास ठाऊक नाही. ज्या शिष्यावर येशूने प्रेम केले तो शिष्य म्हणजे श्रोत्यानो योहान होता. तो स्वतःचे नाव न घेता स्वतःला अशाच प्रकारे प्रत्येकदा लेखतो. यहुदा सोडून बाकी सर्व शिष्यांनी स्वतःला अशाच प्रकारे लेखले असावे, कारण प्रभू प्रत्येकावर प्रेम करीत होता. आपण सुद्धा स्वतःकरिता असे शीर्षक वापरू शकता. यहुदाचे पत्र 21व्या वचनामध्ये सांगितले आहे की सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पहा आणि आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा. आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा, कारण तो आमच्यावर प्रीती करतो. प्रीती करण्यापासून कोणीच त्याला रोखू शकत नाही. श्रोत्यानो, ज्या प्रकारे योहानाने स्वतःची जागा कायम केली, त्या प्रकारे आम्ही सुद्धा ती जागा कायम करणे खरोखर विलक्षण आहे. आता योहानाविषयी असं म्हणण्यात आलेलं आहे की ज्याच्यावर येशूचे प्रेम होते. आम्हाला शिमोन पेत्र आणि योहान एकत्र दिसतात. योहानाने त्याला आत बोलावले. जेव्हा खरोखर पेत्राला चांगल्या मित्राची आवश्यकता होती, तेव्हा योहानाने त्याला आत घेतले. मरिया मगदालीला पुनरुत्थानाची अपेक्षा नव्हती. तिला वाटले की कोणीतरी प्रभूचे शरीर चोरले आहे. धार्मिक पुढाऱ्यांनी सुद्धा नंतर शिष्यांनी येशूचे शरीर चोरून नेले असा त्यांच्यावर आरोप लावला. आणि मरियेचा पहिला विचार हा होता की ह्या धार्मिक पुढाऱ्यांनी त्याचे शरीर चोरले असावे. श्रोत्यानो, हे खरोखर मनोवेधक आहे. 3 आणि 4 वचन. ह्यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जावयास निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहोचला. शिमोन पेत्र आणि योहान पुनरुत्थान होईल अशी अपेक्षा करीत नव्हते. त्यांना बहुधा असे वाटले की मरियेने अंधारात चांगले पाहिले नसावे. धोंड दूर लोटलेली तिने पाहिली होती आणि ती घाबरली आणि पळाली, किंवा त्यांना असे वाटले की ती चुकीच्या कबरेवर गेली असावी. म्हणून श्रोत्यानो, ते स्वतः कबरेकडे धावतात. जिवंतांना पाहण्याकरिता आम्ही कबरेकडे जात नाही. जेव्हा ते कबरेकडे गेले तेव्हा येशूला जिवंत पाहण्याच्या अपेक्षेने गेले नव्हते. ते त्याचे शरीर पाहायला मिळेल ह्या अपेक्षेने गेले होते. हा दुसरा शिष्य योहान होता. श्रोत्यानो, तो वयाने लहान तरुण होता, म्हणून शिमोन पेत्राच्या पुढे गेला. ह्यामुळे हे मत पक्के होते की योहान सर्व शिष्यांमध्ये वयाने लहान असा होता. 5वं वचन पाहत. 20 अध्याय 5वं वचन. त्याने ओणवून आत डोकावले आणि त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. जे काही योहानाने पाहिले त्यामुळे त्याला खात्री पटली की येशू ख्रिस्त जिवंत झाला आहे. तो तेथे आधी पोहोचला खरा, परंतु तो कमी बोलणारा आणि भीतीयुक्त आदर बाळगणारा असल्यामुळे तो कबरेच्या आत गेला नाही. त्याने फक्त आत डोकावून पाहिले. त्याने पुरावा पाहिला आणि त्याची खात्री पटली की येशू जिवंत झालेला आहे. योहानाने कपडे पाहिले, पण शरीर त्या कपड्यातून निघून गेले होते.
6वं वचन पहा. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व कबरेत शिरला. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की शिमोन पेत्र आलेला आहे आणि तो आत गेलेला आहे. त्याने सुद्धा कपडे पाहिलेत. लक्षात घ्या की योसेफ व निकदेमाने येशूच्या शरीराला मसाले लावून त्यावर कपडा गुंडाळला होता. त्यामुळे जणू तो कपडा त्याच्या शरीराला चिपकला होता. मग श्रोत्यानो, अशा स्थितीत एखादे शरीर त्या कपड्यातून अशा प्रकारे बाहेर कसे निघेल? येशू ख्रिस्त एखाद्या बीजाप्रमाणे त्या कबरेतून बाहेर निघाला. स्मरण करा की त्याने म्हटले होते, गव्हाचा दाणा जमिनीवर पडतो व जोपर्यंत तो मरत नाही तोपर्यंत तो एकटा राहतो. जेव्हा त्या बीजाला नवीन अंकुर फुटते तेव्हा त्या बीचे कवच जमिनीतच राहते. अगदी तेच त्या कबरेत बाकी राहिले होते. तेच जुने कवच ज्यात तो त्या कबरेच्या आत होता, तो आता त्या कपड्यांमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत नव्हता, तो जिवंत झालेला होता. श्रोत्यानो, आपणाला आठवतं का की प्रभू येशूने जेव्हा लाजराला जिवंत केले तेव्हा त्याचे ते जुने शरीर कबरेतून कपड्यांनी गुंडाळलेल्या अवस्थेतच बाहेर आले आणि येशूने इतर लोकांना त्याचे ते कपडे दूर करण्यास सांगितले होते. लाजरच्या शरीराला पुन्हा मरणे अवश्य होते. येशू ख्रिस्त मात्र गौरवी शरीराने पुनरुत्थित झाला, ज्याला पुन्हा मृत्यू पाहायचा नव्हता. आणि हेच पुनरुत्थान आहे. 7वं आणि 8वं वचन पुढे आम्हाला सांगतं, आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेविला. श्रोत्यानो, परमेश्वर योहानाद्वारे एक लहानशी परंतु महत्वाची माहिती आम्हाला इथे देत आहे. जो रुमाल त्याच्या डोक्याला बांधलेला होता तो इतर कपड्यांपासून अलग होता. त्याचा आकार डोक्याचा आकार होता. जसे त्याला डोक्याला गुंडाळलेले होते तशाच आकारात तो तिथे पडलेला होता. मला वाटतं श्रोत्यानो की त्यामुळे पेत्राची खात्री झाली की प्रभू उठलेला आहे. ह्याकरिता 3 वेगवेगळे ग्रीक शब्द वापरण्यात आलेले आहेत आणि त्यांना पाहणे असे आमच्या भाषेमध्ये भाषांतरित करण्यात आलेले आहे. ह्यात पूर्ण अर्थ सामावलेला नाही श्रोत्यानो. 5व्या वचनात तर जेव्हा योहानाने ओणवून आत डोकावले असे लिहिले आहे त्या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानेंद्रियाच्या योगे ज्ञान होणे किंवा आकलन करणे किंवा समजून घेणे. ह्यात निरीक्षण आणि आकलन दोन्ही गोष्टी सम्मिलित आहेत. 6व्या वचनात जेव्हा पेत्र आत गेला आणि त्याने पाहिले, तेथे जो शब्द उपयोगात आलेला आहे तो आहे थिओम्याय, ज्यामधून थिएटर हा शब्द निघाला आहे. त्याने ते पाहिले. 8व्या वचनात तेव्हा तो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला. हा जो पाहून हा शब्द आहे त्याचा अर्थ आहे की त्याने ते माहीत करून घेतले, त्याला माहीत झाले आणि त्याने पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवला. आता 9वं आणि 10वं वचन पहा. कारण त्याने मेलेल्यामधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. योहान काही विक्षिप्त आम्हाला सांगत आहे. येशूने पुन्हा आणि पुन्हा तो मृतातून जिवंत होईल हे सांगितल्यानंतर व जुना करार त्याविषयी सांगत असतानाही ह्या लोकांना ते समजले नाही, त्याचे आकलन झाले नाही. आज सुद्धा श्रोत्यानो, आम्हाला जुना करार समजण्यासाठी नवीन कराराची एक प्रकाश स्रोत म्हणून आवश्यकता पडते. मला वाटतं की जुना करार ह्यासाठी प्रचलित नाही, कारण आम्ही त्याला समजून घेण्यासाठी नवीन कराराचा पर्याप्त उपयोग करीत नाही. आज आमच्यापैकी अनेक जण पवित्र शास्त्र वाचतात खरे, परंतु काही शास्त्रभाग आम्हातील अनेकांना अजूनही कळत नाहीत. मला वाटतं श्रोत्यानो, ह्याला 2 कारणे आहेत. पहिले कारण, आम्ही तो भाग पुष्कळता वाचतो व आम्हाला अशा काही गोष्टी आढळतात ज्या आम्ही आधी कधी पाहिलेल्या नसतात. पवित्र आत्मा जेव्हा आम्ही ते वचन पुन्हा आणि पुन्हा वाचतो आणि त्यावर अध्ययन करतो तेव्हा ते समजण्याकरिता त्यावर अधिक प्रकाश टाकतो. तसेच माझा विश्वास आहे की काही वचनांचा अर्थ समजण्यासाठी आम्ही स्वतः त्या वचनांचा अनुभव घ्यायला हवा. जीवनातील परीक्षा, दुःख आणि वेगवेगळे अनुभव त्या गोष्टींचा अर्थ आम्हाला समजावून सांगतात. उदाहरणार्थ, दाविदाने लिहिले की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तेव्हा श्रोत्यानो, त्याला अनुभवाने
मेंढपाळाप्रमाणे देवबाप कशाप्रकारे आमची काळजी घेतो हे माहीत होते. नंतर आम्हाला दिसतं आता वचनामध्ये की प्रभू येशू मरियेला दर्शन देतो. मरियेला सर्वप्रथम प्रभूने दर्शन दिले. स्वर्गरोहणाआधी 11 वेळा आणि स्वर्गरोहणानंतर 3 वेळा त्याने लोकांना वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन दिले. मला वाटतं आपण पवित्र शास्त्रातील पाठावरून हा तर्क काढू शकतो की दुसरे सुद्धा असे प्रसंग आहेत जेव्हा त्याने इतरांना दर्शन दिले, ज्यांचे वर्णन शुभवर्तमानांमध्ये करण्यात आलेले नाही. नीतिसूत्रे सर्व परिस्थितींना लागू होतील असे आम्हाला सापडतात. जे विचारतात की येशूने मरिया मग्दलिनीला का प्रथम दर्शन दिले, त्यांच्यासाठी नीतिसूत्रे 8 अध्याय आणि 17 वचन सांगते, मजवर जे प्रीती करीतात त्याचवर मी प्रीती करीतो, जे मला परिश्रमाने शोधितात त्यास मी सापडते. श्रोत्यानो, मरियेने त्याला शोधले आणि तिने त्याला सकाळी शोधले. आता पुढे 20 अध्याय 11 ते 15 वचने पहा काय सांगतात. इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओणवून कबरेत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 देवदूत, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, बाई, का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून. असे बोलून ती पाठमोरी फिरली. तो तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, बाई, का रडतेस? कोणाचा शोध करीतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा, तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. श्रोत्यानो, तिने त्याला ओळखले नाही ही वास्तविकता फार मनोवेधक आहे. तिने का ओळखले नाही? तिला विश्वास वाटला नाही की तो पुन्हा जिवंत होईल. श्रोत्यानो, अविश्वास आंधळा असतो. अविश्वास मुका असतो. ज्या प्रकारे जखऱ्याच्या बाबतीत घडले. ती त्याच्यावर प्रेम करीत होती, पण प्रेमासोबत विश्वाससुद्धा जुळलेला असायला हवा होता. ती रडत होती कारण तिचे त्याच्यावर प्रेम होते, परंतु ह्यासाठी सुद्धा रडत होती की तिचा विश्वास नव्हता की तो पुन्हा जिवंत होईल. गौरवी शरीर किती बदलले होते ते मला माहीत नाही, पण मला नाही वाटत की ते इतके बदलले असावे की तिला तो ओळखू येऊ नये. मला वाटतं श्रोत्यानो की अति दुःखाने ती निराश झालेली होती. जरी 2 स्वर्गदूतांना ती पाहते तरी त्यांनी तिचे लक्ष एखाद्या विशिष्ट बाबीकडे वेधले नाही. त्यांनी तिला प्रश्न विचारला ह्याचा अर्थ हा नाही की त्यांना त्याचे उत्तर माहीत नव्हते, परंतु ते तिच्यामध्ये विश्वास जागृत करी पाहत होते. आणि तिने जे काही उत्तर दिले त्या उत्तरातसुद्धा आम्हाला हेच पाहायला मिळतं की तिला हाच विश्वास होता की तो मेलेला आहे आणि त्याचे शरीर चोरल्या गेले आहे. ती ख्रिस्ताला जिवंत पाहू शकेल अशी तिला मुळीच अपेक्षा नव्हती. तिच्या अविश्वासात ती त्याला ओळखत नव्हती. 16 वचन पहा काय सांगतं. येशूने तिला म्हटले, मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी, म्हणजे गुरुजी. जेव्हा त्याने तिला नाव घेऊन बोलावले, तिला हाक मारली, तेव्हा तिने त्याचा आवाज ओळखला. 17 वचन. येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो. प्रभूने तिला सांगितले, मला स्पर्श करू नकोस. नंतर त्याने शिष्यांना सांगितले की मला स्पर्श करून पहा. हे अंतर का? त्याने उत्तर दिले, मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. हेच कारण आहे श्रोत्यानो की तो म्हणतो, मला बिलगून बसू नको. नंतर आम्हाला दिसतं की प्रभूने शिष्यांना दर्शन दिले आहे. 18 आणि 19 वचन. मरिया मग्दलिया गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यास कळविले. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. जेव्हा येशूला वधस्तंभावर खेळण्यात आले तेव्हा ते सर्व पांगले, परंतु आता एकत्र येऊन एका खोलीत लपून बसलेले होते. कारण काय? तर ते घाबरलेले होते. खोलीचे दरवाजे बंद होते, त्याचा अर्थ आहे ते आत बंद होते. श्रोत्यांनो, आपण लक्षात घेतले का की जेव्हा अलौकिकता
स्वाभाविक त्याला स्पर्श करते, तेव्हा तेथे नेहमीच शांती, भिऊ नका असा संदेश असतो. आता जेव्हा त्याचे ईश्वरत्व त्यांच्या मानवतेला स्पर्श करते, तेव्हा तो शब्द वापरत आहे शांती. ही शांती जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे धर्मी ठरतो, तेव्हा परमेश्वर आम्हाला पुरवतो. ह्या ठिकाणी श्रोत्यानो, जेव्हा त्यांनी त्याला पाहिले तेव्हा त्यांना त्याच्याविषयी माहिती होते. अर्थातच ते घाबरलेले होते. तो त्याच्या गौरवी शरीरात त्यांच्या समोर प्रगट झाला. दरवाजे जरी बंद होते तरी तो आत प्रवेश करू शकला. ह्यावरून आम्हाला दिसतं की गौरवी शरीर ह्या भौतिक सृष्टीच्या नियमाच्या अधीन नाही. म्हणून माझा विश्वास आहे श्रोत्यानो, की जेव्हा मंडळी वर घेतल्या जाईल, जेव्हा रॅप्चर होईल, तेव्हा आमची शरीरे बदलतील. तेव्हा आम्हाला प्रभूला हवेमध्ये भेटण्याकरिता काहीच अडचण जाणार नाही. 20 वचन असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविले. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. लक्षात घ्या श्रोत्यानो, की जरी त्याचे गौरवी शरीर होते तरी खिळ्यांचे व्रण व छेदलेले निशाण त्याच्या शरीरावर होते. एक विक्षिप्त अशी समानता वधस्तंभावर खिळलेल्या शरीरात व आता त्याचे जे गौरवी शरीर होते त्यामध्ये होते. तेथे निशाण होते, व्रण होते. आता मला नाही वाटत की आमच्या शरीरावर घाव असतील. मला ते घाव त्याच्या शरीरावर अद्यापही होते. श्रोत्यानो, त्याचे शरीर ह्यासाठी विणल्या गेले की जेणेकरून आम्हाला त्याच्यासमोर निष्कलंक निष्पाप असे सादर करण्यात यावे. त्याने आमची पापे स्वतःवर घेतली व संपूर्ण अनंत काळात हा त्याचा पुरावा असणार आहे. काय ह्या ख्रिस्तावर आपला विश्वास आहे? जर नाही तर आज आपण ठेवू शकता. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. प्रियांनो, येशूचे मृतांतून जिवंत होणे ही घटना शास्त्रलेखाची परिपूर्ती होती. स्वतः येशूने सांगितल्याप्रमाणे किंवा आधीच त्याबद्दल त्याने भाकीत केले होते त्याप्रमाणे तो मरणातून जिवंत झाला. त्याचे पुनरुत्थान ही एक दैवी योजना होती. काय आपण कधी विचार केला की येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थान यामध्ये माझ्या स्वतःसाठी काही विशेष घटना होती? काय मी देवाची माझ्याबाबत असलेली तारणाची योजना समजून घेतली आहे? काय आज मी अजूनही पापात आहे? प्रियांनो, विचार करा. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. जर आपण विश्वासाचा चष्मा घातलेला आहे तर निश्चितच येशूचे पुनरुत्थान आमच्यासाठी एक संधी आहे, ज्याद्वारे आम्ही परमेश्वराच्या अधिक जवळ जाणारे होऊ शकू. देव करो आणि असा दृढ विश्वास आपणास प्राप्त होवो. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, उपकार स्तुती करतो बापा आजच्या अध्ययनाबद्दल, वचनांबद्दल. प्रभूजी, आज तू आम्हाला विशेष अशी गोष्ट दाखवून दिलेली आहेस. तू आजही आमच्यावरती प्रीती करतोस आणि म्हणूनच तुझा एकुलता एक पुत्र हा आमच्यासाठी तू दिलास. आणि होय प्रभूजी, जेव्हा आम्ही विश्वासानं या गोष्टीकडे पाहतो, होय प्रभूजी, आम्हाला आमचं पाप दिसतं. या पापासाठी तुझा एकुलता एक पुत्र या जगामध्ये आला हे आम्हाला समजतं. आणि म्हणूनच प्रभूजी, आमची विनंती आहे, आमची प्रार्थना आहे की ज्या येशू ख्रिस्ताला तू मृतांमधून पुन्हा जिवंत केलंस, होय प्रभूजी, आज आमची विनंती आहे, तू आम्हाला स्पर्श कर. ज्या पापामध्ये आम्ही खितपत आहोत त्या पापांमधून तू आम्हाला बाहेर काढ आणि खऱ्या अर्थानं आम्हाला पुनरुत्थित जीवन जे येशूनं आम्हाला दिलेलं आहे ते जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावलेली आहे. आम्हाला विश्वासामध्ये तू प्रबळ कर, दृढ कर. आणि बापा, याच्याद्वारे आमचं जीवन आणि आमच्या जीवनाच्या द्वारे तुझं गौरव व्हावं, यासाठी आम्ही स्वतःला समर्पित करीत आहोत तुझ्यासमोर. तू आमचा स्वीकार कर, तू आम्हाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त महान याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तो ऐक. आमेन. विश्वास ठेवा आणि देवाचे गौरव पहा. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.